हा. मी रंजना प्रशांत दारोकर, मोवाड प्रभाग 6 मधील नगरसेविका. रडगडलेली कामं होते. आता तर नव्याने नवीन रस्त्यासाठी 30 लाखाचा मंजूर झाले आहे आणि समोर पण 40 लाखाचा फंड येत आहे. पाण्याचे तर आता नवीन टाकीचं हे केलं आहे, आवाहन केलं आहे लोकांनी, तर ते होणार आहे पूर्ण, म्हणजे पुढच्या उन्हाळ्यापर्यंत होऊन जाईल पाण्याची समस्या, असं आमदार साहेबांनी की सगळ्यांनी, अध्यक्ष मॅडमने सुद्धा सगळ्यांना आश्वासन दिले आहे. नवीन पाईपलाईनचे काम चालू होणार आहे, नवे आणि दुसरे. हा. पाणी 1 ते 1.5 तास एक एक प्रभागाला देते. डेव्हलपमेंट तर अजून तर काही झालाच नाही. आता सगळे म्हणजे नवीन नगरसेवक निवडून आले आहे, तर आता म्हणजे 5 वर्षात पूर्ण म्हणजे डेव्हलपमेंट जेवढं होऊ शकते तेवढं करण्याचा प्रयत्न करेल. 5 वर्षापर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं भरपूर म्हणजे शाळेकडे, सगळ्या गावाकडे सगळ्यांचं लक्ष राहील. वाचनालय आहे, पण कसं मुलींना म्हणजे जसं इथे सायन्स वगैरे आहे नाही, तर मुली कशा बाहेर गावला जातात. आमदार साहेबांनी की म्हणजे जसं निवडणुकीच्या अगोदरच म्हटलं होतं की मोवाड एक सुंदर गाव बनवून दाखवायचं आहे, तसं वाहून गेलं आहे. तर हे गाव म्हणजे मोवाड एक सुंदर स्वच्छ असं गाव झालं पाहिजे, म्हणून म्हणजे जुन्या मोवाडला पर्यटन स्थळ म्हणून एक म्हणजे तिथं देवालय आहे, त्या निमित्तानं लोक दर्शनाला येईल आणि तिथे म्हणजे कसं म्हणजे कोणाला रोजगार उपलब्ध होईल. कोणी थोडस म्हणजे काही विकू शकल तिथं, जसं की तिथे मंदिर आहे, तर कोणी पूजेचं सामान घेऊन न म्हणजे एक व्यवसाय चालू करू शकल. या दृष्टिकोनातून त्यांनी तिथं पर्यटन स्थळ म्हणजे लोक बाहेरून पाहायला येऊ शकल, अशा याच्यात आमदार साहेब की बोलले आहे. आम्हालाही वाटते की तिथे झालं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. कसं लोक म्हणजे कसं आता तिथे देवच आहे, फक्त कोणी जात नाही असे. त्या निमित्तानं कसं पाहण्याच्या निमित्तानं असं बाहेरून लोक येईल, देवाचं दर्शन होईल, प्रगती होईल, जुनं गाव म्हणून असं याच्यात राहील, सगळ्याच्या आठवणीत राहील. हे गाव वाहून गेलं होतं, जुनं म्हणजे आठवणीत हे राहील.